नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सबाज अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज मी तुम्हाला इयत्ता 7वी बुद्धिमत्ता चाचणी हा विषय शिकवणार आहे. त्यामधील बघा, कूटप्रश्न 5 गणिती कोडी, त्यामध्ये स्वाध्याय 9.6 कसा सोडवायचा त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. यामध्ये बघा, नमुना प्रश्न दिलेला आहे. एका गॅरेजमध्ये ठराविक दिवशी मोटारगाड्या व कामगार यांची एकूण संख्या 22 आहे. चाके व पाय यांची एकूण संख्या 74 असेल तर गॅरेजमध्ये एकूण किती मोटारगाड्या आहेत? तुम्हाला खाली 4 पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे 10, दुसरा आहे 15, तिसरा आहे 17 आणि चौथा आहे 14. आता हे उदाहरण कसं सोडवायचं? तर बघा, मोटारगाड्यांची जी संख्या आहे ती आपण x मानू व कामगारांची संख्या y मानू. यावरून समीकरण एक तयार होते. बघा, इथे त्यांनी सांगितलं आहे मोटारगाड्या व कामगार यांची एकूण संख्या 22 आहे, म्हणून मोटारगाड्यांची संख्या आपण x मानली आहे आणि कामगारांची संख्या y मानलेली आहे, म्हणून x अधिक y बरोबर 22 याला समीकरण 1 म्हणू. त्यानंतर इथे त्यांनी चाके व पाय यांची एकूण संख्या 74 म्हटलेली आहे. मग आता मोटारगाडीला जे आहे 4 चाके असतात, म्हणून इथे 4x आणि कामगारांना 2 पाय असतात, म्हणून इथे 2y मिळून एकूण किती आहे 74. म्हणून समीकरण 2 तयार झालं. 4x अधिक 2y बरोबर 74. आता आपल्याला एक चल जो आहे तो कॅन्सल करायचा आहे. मग इथे आपल्याला y चल कॅन्सल करता येईल. त्यासाठी आपल्याला समीकरण 1ला 2 ने गुणावं लागणार आहे. मग आपण समीकरण 1ला 2 ने गुणून नवीन समीकरण तयार झालं. 2x अधिक 2y बरोबर 44 याला समीकरण 3 नाव दिलं. आता समीकरण 2 आणि 3 यांची जर आपण वजाबाकी केली तर बघा, 4x वजा 4x अधिक 2y बरोबर 74 वजा 2x अधिक 2y बरोबर 44 यांची वजाबाकी करू. वजाबाकी केल्यामुळे खालची चिन्ह बदलायचे आहे. 4xमधून 2x गेले, 2x अधिक 2y वजा 2y हे पद कॅन्सल झालं. 74मधून 44 गेले 30, म्हणजे इथं 2x बरोबर 30 आणि x बरोबर आलेला आहे 15. म्हणजे गॅरेजमध्ये एकूण 15 गाड्या आहे. म्हणजे आपला पर्याय योग्य पर्याय आहे 2 नंबरचा पर्याय 15 हे त्याचं उत्तर आहे. तसं बघा, आता आपण बघणार आहोत स्वाध्याय 9.6. इथे दिलेला आहे बघा, सरावासाठी प्रश्न दिलेले आहे. स्वाध्याय 9.6 याच्यामधला पहिला प्रश्न बघा. एका बागेत 10 सोडून सर्व सफरचंदाची झाडे, 17 सोडून सर्व चिकूची झाडे व 13 सोडून सर्व चिंचेची झाडे आहेत. तर पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर हे 4 पर्याय दिलेले आहे. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आहे ते आपल्याला निवडायचं आहे. त्यासाठी आपल्याला उदाहरण व्यवस्थित सोडवावं लागणार आहे. तर बघा, समजा त्या बागेमध्ये 1 झाडे आहे आपण जर मानलं तर सफरचंदाची जी झाडे आहे x वजा 10 येणार आहे, कारण इथं आपण बागेमध्ये 1 झाड आहे असं आपण मानलेलं आहे. त्याच्यामुळे x वजा 10 हे सफरचंदाची झाडं आहे. चिकूची झाडं x वजा 17 आहे व चिंचेची झाडं x वजा 13 आहे. आणि हे तिन्ही झाडं मिळून एकूण संख्या आहे x. म्हणून आपण ह्या तिन्हींची बेरीज करणार आहोत. x वजा 10 अधिक x वजा 17 अधिक x वजा 13 बरोबर x. आता इथं x बघा, हा 1x 2x आणि टोटल 3x आहे. 3x वजा ह्यात सगळ्यांची बेरीज केली, वजा 10 वजा 17 आणि वजा 13 टोटल झाले वजा 40 बरोबर x. वजा 40 हा 3x आपण इकडे घेऊन गेलो, तो वजा झाला. x वजा 3x वजा 40 बरोबर 3xमधून x गेला 2x, म्हणजे xची किंमत आलेली आहे 20. म्हणजेच त्या बागेमध्ये एकूण किती झाडं आहे तर 20 झाडं आहे. आणि 20 झाडांपैकी सफरचंदाची झाडं आहे 10, चिकूची झाडे आहेत 3 आणि चिंचेची झाडं आहे 7. मग आता याच्यामधला आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर बघा, इथे त्यांनी पर्याय दिलेले आहे. बागेत सफरचंदाची 20 झाडं आहे, हे चुकीचं विधान आहे. बागेत चिकूची झाडं 7 आहे, हे सुद्धा चुकीचं आहे, कारण चिकूची झाडं आपली 3 आहे. बागेत चिंचेची 13 झाडं आहे, हे विधान पण चुकलेलं आहे. बघा, आपण काढले बागेत एकूण 20 झाडं आहे, तर हे विधान जे आहे ते आपलं योग्य आहे. म्हणून या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा पर्याय, बागेत एकूण 20 झाडं आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे बघा.
35 मीटर खोल विहिरीच्या तळापासून एक गोगलगाय विहिरीची भिंत चढण्यास सुरुवात करते. एका दिवसात ती 10 मीटर वर चढते व 5 मीटर ती खाली उतरते. तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील? पहिला पर्याय आहे 7, दुसरा आहे 6, तिसरा आहे 8 आणि चौथा आहे 5. आता हे उदाहरण आपण सोडू प्रत्यक्षात. तर बघा इथे विहीर जी आहे ती 35 मीटर खोल आहे आणि गोगलगाय जी आहे एका दिवसामध्ये ती 10 मीटरवरती चढते आणि 5 मीटर खाली उतरते. म्हणजे इथं 10 वजा 5 ती एका दिवसामध्ये 5 मीटर अंतर पार पाडते. म्हणजेच आता तिला 5 मीटर अंतर पूर्ण करण्यासाठी 5 दिवस लागणार आहे. बघा म्हणजे इथं 5 5 25 मीटर, म्हणजे 5 दिवसामध्ये ती 25 मीटर अंतर पार करणार आहे. मग 6व्या दिवशी ती 25 मीटर, पहिल्याची 25 मीटर आणि ती 10 मीटरवरती जाणार आहे आणि नंतर ती 5 मीटर खाली येणार आहे. म्हणून इथं 25 अधिक 10 म्हणजे टोटल झालेले आपले 35. म्हणजे 35पर्यंत म्हणजे तिथं विहीर संपणार आहे आणि ती गोगलगाय त्या विहिरीच्या बाहेर पडणार आहे. म्हणून तिला इथे टोटल किती दिवस लागणार आहे? तर 6व्या दिवशी 6 दिवस तिला तेवढं अंतर पार करण्यास लागणार आहे. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे, 6. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा 3रा. 38 या संख्येत एक संख्या मिळवल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागल्यास बाकी 6 उरते, तर ती संख्या कोणती? आता पर्यायातून आपल्याला ती संख्या शोधायची आहे. यासाठी आता आपल्याला सर्व पर्याय निवडून ते उत्तर काढणं योग्य आहे. कारण आता बघा 38 या संख्येत एक संख्या मिळवल्यास आता आपल्याला ही 14 संख्या पण मिळून बघावी लागेल, 18 पण मिळून बघावी लागेल आणि 12 पण. सगळ्या संख्या मिळून आणि मग बाकी 6 उरायला पाहिजे. अशी कोणती आहे? तर आपण पहिला पर्याय बघू. इथे बघा आपण 38मध्ये जर 16 मिळवले तर त्यांची बेरीज होते 54 आणि 54ला त्याच संख्येने भागायचं. म्हणजे मी 16ने जर भागितलं तर बघा इथं 48 येतात, 3चा भाग जातो आणि बाकी 6 उरते. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हेच त्याचं उत्तर आहे. इथं हा पर्याय क्रमांक 1 16 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. सरोजने तिच्या वर्गात जाऊन पहिल्या मुलाकडून 1, दुसऱ्या मुलाकडून 2, तिसऱ्या मुलाकडून 3 याप्रमाणे 38 मुलांकडून शिंपले गोळा केले, तर तिच्याकडे एकूण किती शिंपले जमा झाले? पहिला पर्याय आहे 1482, दुसरा 741, तिसरा 750, चौथा आहे 1489. आता बघा सरोजने जी आहे प्रत्येक मुलाला एक शिंपला, पहिल्या मुलाला 1, दुसऱ्या मुलाला 2, तिसऱ्या मुलाला 3, असे तिने वर्गामध्ये 38 विद्यार्थी आहे. म्हणजे तिने 38 विद्यार्थ्यांना शिंपले वाटलेले आहे. आता ही जी आहे ती एक प्रकारची अंकगणिती श्रेणी आहे. बघा 1, 2, 3, 4, 5 यांच्यामधला जो डिफरन्स आहे, जो फरक आहे तो सारखा आहे. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे आणि आपल्याला 1 ते 38 या संख्यांची बेरीज काढायची आहे. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, एक सूत्र आहे. एकूण संख्या बरोबर, आता इथं टोटल 38 संख्या आहे, 38 घ्यायचे, त्याच्या पुढची संख्या घ्यायची 39, दोघांचा गुणाकार करायचा आणि 2ने भागायचं असतं. म्हणजे इथं त्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर 1482 आणि त्याला 2ने भागितल्यानंतर उत्तर येतं 741. म्हणजे इथं त्या सरोजने 701 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 741 शिंपले वाटलेले आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे. ताशी 45 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या 500 मीटर लांबीच्या आगगाडीला एक खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? हे उदाहरण खूप वेळेस विचारलं जातं. तर इथे बघा पहिला पर्याय आहे 50 सेकंद, दुसरा आहे 2/3 मिनिट, तिसरा आहे 0.3 मिनिट आणि चौथा पर्याय आहे 30 सेकंद. तर आता बघा हे उदाहरण कसं सोडवायचं आहे. इथे बघा आपल्याला फॉर्म्युला एक यूज करायचा आहे. वेग बरोबर आंतरछेदी वेळ हे सूत्र वापरून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. आता वेग दिलेला आहे 45 किलोमीटर पर तास. प्रत्येक तासाला ती 45 किलोमीटर अंतर पार पाडते आणि इथं अंतर दिलेलं आहे 500 मीटर. आपल्याला शोधायचं आहे वेळ. पण इथे जर आपण बघितलं युनिट सेम नाही आहे. इथं वेगाचं जे युनिट आहे ते किलोमीटरमध्ये आहे, अंतराचं जे युनिट आहे ते मीटरमध्ये. आपल्याला ते युनिट सेम करावे लागणार आहे.
फॉर्म्युला आपण वापरला, वेळ बरोबर अंतरछेदी वेग. आणि इथं आता आपल्याला अंतर दिलेलं आहे 500 मीटर आणि जो इथे वेग दिलेला आहे 45 किलोमीटर आहे. तर किलोमीटरचं रूपांतर आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे, मीटर पर सेकंदमध्ये करायचं आहे. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होतात आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद होतात. त्याच्यावरून आपण उदाहरण बघा. इथे उदाहरण मी सोडवलेलं आहे. वेळ बरोबर आता 500 मीटर होते. आता मी इथं काय केलेलं आहे, 500 भागिले आहे ह्या दोन संख्या, तर दुसरीकडे जाताना ते गुणिले झालेले आहे. मग 3600 वरती आले, 3600 सेकंद आणि 45,000 अंतर झालेलं आहे. भाग दिला, त्याचं उत्तर येतं 40 सेकंद. पण इथे उत्तर जे येतं आहे 40 सेकंदमध्ये येतं आहे. आपल्याला ते मिनिटमध्ये करायचं आहे. म्हणजे 40 भागिले 60 जर केले, 00 कट झाला, 2चा भाग दिला, म्हणजे 2/3 मिनिट एवढं अंतर लागणार आहे. म्हणजे इथं बघा, याचा योग्य पर्याय आहे दुसरा, 2/3 मिनिट. यानंतर पुढचं 8वं उदाहरण आहे बघा. सकाळी 7:20 सुटलेली ताशी 55 किलोमीटर वेगाने धावणारी बस 495 किलोमीटर अंतरावरील शहरात किती वाजता पोहोचेल. इथे पण आपल्याला तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे की वेग बरोबर अंतरछेदी वेळ, हाच फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. तर बघा, इथे वेग दिलेला आहे 55 किलोमीटर पर ताशी आणि अंतर दिलं आहे 495 किलोमीटर. इथे बघा, आता युनिट इथं सेम आहे, इथं आपल्याला चेंज करण्याची गरज नाही आहे. फॉर्म्युला यूज करायचा, वेग बरोबर अंतरछेदी वेळ, म्हणून वेळ बरोबर अंतरछेदी वेग. आता अंतर दिलं आहे 495 आणि वेग दिलेला आहे 55 म्हणजे 9 तास. इथे आपलं 9 तास येत आहे. म्हणजे सकाळी 7:20 सुटलेली गाडी 9 तासानंतर त्या शहरामध्ये पोहोचणार आहे. मग 7:20 अधिक 9 म्हणजे झाले 16:20. आता 16:20 म्हणजेच आपण 12 तास त्याच्यामधून जर मायनस केले, 16.20 12 तास वजा केले, म्हणजेच दुपारी 4:20 ती गाडी जी आहे त्या शहरामध्ये पोहोचणार आहे. म्हणजे याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 4:20 ती गाडी तिथे शहरामध्ये पोहोचणार आहे. तर या पद्धतीने आपण ह्या सराव संचामधले 6 उदाहरणं बघितलेली आहे. बाकीची जी उदाहरणं आहे तुम्ही ती स्वतः अभ्यास करायचा आहे आणि काही अडचण असेल तर कमेंट करायची आहे. अशा प्रकारे आज आपण कूटप्रश्न 5 गणिती कोडी इयत्ता 7वी कशी सोडवायची ते आपण बघितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वाध्याय 9.7 संख्याच्या मांडणीतील सूत्र कसे ओळखायचे त्यावर आपण चर्चा करणार आहोत. तसेच प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करणार आहोत. त्यामुळे पुढील व्हिडिओ बघायला व सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.